सर्व महामानव तसेच ज्यांच्या त्यागाशिवाय ही क्रांती घडली नसती अशा माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्वांना माझे त्रिवार अभिवादन। तसेच आधुनिक जगात जातीचा प्रश्न मांडणारे बोधिसत्व ज्योतिबा फुले व जाती व्यवस्थेला सुरुंग लावून आधुनिक भारतामध्ये मानव मुक्तीची चळवळ सुरू करणारे बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझे त्रिवार अभिवादन। तसेच ज्यांच्या त्यागाशिवाय हा क्रांतीचा रथ आपल्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी आणला असे ज्ञात अज्ञात धर्मबांधव व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। तर कोणतेही भाषण देताना आपल्याला हे पाठ झालं पाहिजे, कारण की मला पण अगोदर पाठ नव्हतं, तर मी पण पाठ केलेलं आहे। कारण की ज्यावेळेस आपण हे बोधिसत्व बोलतो प्रत्येक महापुरुषांना, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक क्रांती आहे। बोधिसत्व का बोलतो की त्यांनी सर्वांकडे ज्ञानाचा प्रकाश जसं बाबासाहेबांनी पूर्ण जगाला दिला, त्याच प्रकारे जाती व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम या अगोदरही महामानवाने केलेलं आहे। तर त्यामध्येच एक तो समाज सुधारक बहुजनांचे उद्धारक बोधिसत्व ज्योतिबा फुले। तर अगोदरच्या काळापासून 1888 मध्ये बोधिसत्व ज्योतिबा फुले यांना शेतकऱ्यांनी महात्मा ही पदवी बहाल केली होती। महात्मा ही पदवी बहाल केल्याच्या नंतर त्यांना सर्वकडे महात्मा ज्योतिबा फुले या नावाने सर्वजण आवर्जून बोलत आपली भाषा ही मुद्द्यामध्ये मांडतो की ज्योतिबा फुले जे होते त्यांना बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले आणि ज्योतिबा फुलेंनी आपले जे कार्य होते ते कशा प्रकारे आपल्या भारताच्या समाज सुधारणेमध्ये कशा प्रकारे मार्गदर्शक होते, मार्ग दादा ठरवते, ते आपण आता समजून घेणार आहोत। तर सर्वप्रथम ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले आणि त्यांचे जे शिक्षण होते ते कृष्णरी मिशनरी स्कूल मध्ये झाले होते, ब्रिटिश कॉलेज स्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झाले होते। तर त्यांचे शिक्षण त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे इंग्रजी भाषेमध्ये ते शिकले होते आणि सातारा कडगुण इकडे त्यांचा जन्म झाला होता। सातारा कडगुण 11 एप्रिलच्या 8 गोरे होते। पेशव्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांचा फुलांचा बिझनेस होता, व्यवसाय होता। तर सगळीकडे त्यांचा जो व्यवसाय होता तो फुलांचा होता, म्हणून त्यांना फुले हे आडनाव पडले की ते फुलांचा व्यवसाय करायचा, फुलांचा व्यवसाय करायचे। तर हळूहळू ते फुलांचा व्यवसाय करत करत ते पुण्याला शिफ्ट झाले। पुण्यामध्ये त्यांचे वडील आणि त्यांचे काका हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये ते व्यवसाय करू लागले। तर हळूहळू त्यांचे सगळीकडे नाव पसरलेले होते। त्यांना माहिती असेल की ज्योतिबा फुले जे होते ते जेव्हा काहीतरी क्रांती करत होते त्यावेळेस त्यांना खूप अडचणी आल्या। त्या अडचणी अशा आल्या होत्या की त्यांना त्यासाठी त्यांचं घर सोडावं लागलं आणि त्यांना त्यांच्या समाजामधून कडाडून विरोध करण्यात आला। जसे की सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर असा एक प्रसंग आहे, तो मूवीज मध्ये किंवा पिक्चर मध्ये तुम्ही जर बघितला की ज्योतिबा फुले एका लग्नामध्ये जातात। एका लग्नामध्ये त्यांना इन्व्हिटेशन आलेलं असतं की ते एका ब्राह्मणाच्या घरातलं लग्न असतं। तर इन्व्हिटेशन मध्ये त्यांना बोलवण्यात येतं आणि ते चांगले साफसुथरे कपडे घालून तिकडे जातात। तर ज्यावेळेस त्यांना कळतं की हा खालच्या जातीतला माणूस आहे, हा शूद्र आहे, त्यावेळेस त्यांना खूप मारहाण होते आणि त्यांना खूप अपमान सहन करावा लागतो। त्यांना त्या लग्नाच्या वरातीमध्ये हाकलून लावतात। तर त्यावेळेस ज्योतिबा फुलेंना
मनातल्या मनात एकदम वाईट वाटते की हे आपल्यासोबत का होत आहे, हे होण्याचे कारण काय आहे. तर त्यांच्या मनामध्ये अतिशय अशी हीन भावना निर्माण झाली की आपल्यासोबत असे का घडत आहे आणि हा समाज जो आहे तो असं का करत असेल. तर त्यावेळेस त्या काळामध्ये खूप जाती व्यवस्था होती आणि हा अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी विचार केला की जर माझ्यासोबत झाले आहे तर भारतामध्ये सगळीकडे हे असं होत असेल, तर त्या अपमानाचा जो त्यांनी विचार केला त्याच्यापासून त्यांची जी चळवळ सुरू झाली, ती चळवळ त्यांनी हळूहळू जनमानसात रुजवली. त्यानंतर ज्योतिबा फुलेंनी हळूहळू ग्रंथ लिहायला सुरुवात केली. ते थोर समाजसुधारक आणि लेखक सुद्धा होते. त्यांनी गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचे असोड असे खूप सारे ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या असे धडे दिले की आपण ज्या जाती व्यवस्थेमध्ये अडकलेलो आहोत त्या जाती व्यवस्थेतून आपण कसे बाहेर निघणार आहोत. तसेच आपण जर बघितले की ज्योतिबा फुले यांना त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेर काढले आणि त्यांना सांगितले की जर समाजामध्ये राहायचे असेल तर तुला जे लिहिलेलं आहे, आपल्या ज्या समाजाच्या ज्या चालीरीती आहेत, ज्या परंपरा आहेत त्यानुसार न वागायचं असेल तर तुला हे घर सोडावं लागेल. म्हणजे विचार करा की प्रत्येक माणसाला काही ना काही क्रांती घडवण्यासाठी आपले घर सोडावे लागते आणि घर सोडल्याच्या नंतर ते एक मोठे समाज सुधारक महामानव ते बनलेले आहेत. आणि त्यानंतर जर बघितलं की ही जी चळवळ होती ती चळवळ त्यांना सोबत पुढे घेऊन जाण्यासाठी ज्योतिबा फुलेंचे लग्न हे 11व्या वर्षी झाले होते आणि ते लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या सोबत सावित्रीबाई माता ह्या जोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर ज्योतिबा फुलेंनी हळूहळू सर्वात प्रथम जी शाळा सुरू केली, ती शाळा कुठे सुरू केली मला माहिती आहे? पुण्यामध्ये. पण कुठे? त्यांचा मित्राचा एक वाडा होता, भिडेवाडा, सगळ्यांना माहिती असेल. तर भिडेवाड्यामध्ये त्यांनी सर्वात प्रथम स्त्रियांची शाळा सुरू केली आणि त्या स्त्रियांच्या शाळेसाठी त्यांना कडाडून विरोध झाला. तरीही तिकडेही त्यांना कडाडून विरोध झाला. जे उच्च वर्गीय होते त्यांनी ज्योतिबा फुलेंना या सगळ्या कारणामुळे मारण्यासाठी माणसंही पाठवली होती. तर ही जी माणसं पाठवली होती ती दुसऱ्या समाजाची अस्पृश्य लोकच होती. तर ती अस्पृश्य लोक होती की त्यांना ज्यावेळेस ज्योतिबा फुलेंना मारायला आले त्यावेळेस असं कळालं की ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की मी हे सर्व जे करत आहे ते कोणाच्या लेकरा बाळासाठी करत आहे. म्हणजे बघा, ब्राह्मणांनी कसं त्यांना अडकवण्याचा मारण्याचा तो कट रचला होता आणि तिकडे समजलं की बाबा हे जे करत आहे, कारण की त्यावेळेस असं होतं की एक रुपयासाठी भूकमारी होती, एक रुपयासाठी लोक मरत होती, जेवणा खाण्यासाठी त्यांचे अतिशय हालापेष्टा होत्या. तर काही पैशासाठी कोणीही लोकांचा कोणाचाही खून करायचा. तर त्यावेळेस ज्योतिबा फुलेंना मारण्यासाठी इतर अस्पृश्य समाजाची लोक ती ब्राह्मणांनी तिकडे पाठवली होती आणि तिकडे ज्यावेळेस ते लोक तिकडे गेले आणि त्यांना सांगितलं ज्योतिबा फुलेंनी की बाबा मी हे जे शिक्षणाचं जे कार्य आहे, शिकवण्याचे जे कार्य आहे ते तुमच्याच लेकरा बाळासाठी करत आहे. तर तिकडून अजून त्याच्यासोबत जी महार आणि मागाची जी माणसं होती ती त्यांच्यासोबत जोडाली आणि तिकडून ती लहुजी वस्ताद साळवे असतील त्यांनी त्यांच्यासोबत त्या चळवळीमध्ये भाग घेतला आणि ते असंही सांगतात की ते ज्योतिबा फुलेंचे बॉडीगार्ड म्हणूनही ते पुढे आले. तर तुम्ही सर्वजणांनी बघितलं असेल की ज्योतिबा फुलेंचा जो काळ होता तो खूपच अडचणीचा होता. हा त्यांचा जरा जीवन प्रवासाचा काही संबंध. पण ज्योतिबा फुलेंनी जो समाज सुधारणेचा जो कार्य घेतलं, समाज सुधारणेचा हा कार्य घेतल्याच्या नंतर त्यांना असं समजलं की इकडचे जे ब्रिटिश लोक जे आहेत
त्यांचं जे ब्रिटिशांची जी सत्ता आहे त्याच्या सोबत आपण कसे काम करून अस्पृश्य जे असतील त्यांना कशा सवलती आपण निर्माण करून देऊ. तर जर तुम्ही बघितलं त्या काळामध्ये जे ब्राह्मण होते आणि ब्रिटिश होते, ब्रिटिशांनी असा दावा केला होता की आम्ही आर्य आहोत. आर्य असल्यामुळे आम्ही अंटार्क्टिकाच्या आर्य असल्यामुळे जे ब्राह्मण लोक होते, आम्ही बाहेरून आलेले जे ब्रिटिश होते, ब्राह्मण लोकांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबतच आहोत, फक्त तुम्ही अंटार्क्टिकाच्या समुद्रापासून त्या साईडला गेलात आणि आम्ही या साईडला आलो. ज्या वेळेस टिळकांनी असं युक्तिवाद जेव्हा ठेवला तर त्यावेळेस महात्मा फुले किंवा बोधिसत्व ज्योतिबा फुले यांनी त्याला काउंटर करण्यासाठी त्यावेळेस सत्ताकारणामध्ये त्यांना बॅटिंग करण्यासाठी त्यांनी असं सांगितले की बाबा जर तुम्ही आर्य आहात तर आम्ही इकडचे मूळ निवासी आहोत. कारण की त्यावेळेस सत्ताकारण करण्यासाठी ज्योतिबा फुलेंना इकडचे मूळ निवासी जे होते, तसंच त्यावेळेची जी संख्या होती शेठजी आणि भटजी यांची 3.5% हा ज्योतिबा फुलेंचा फॉर्म्युला होता की जर आपल्याला सत्ताकारणामध्ये पुढे जायचं असेल तर आपण कशा प्रकारे पुढे गेले पाहिजे. तर त्यावेळेस ज्योतिबा फुलेंनी असं सांगितलं की शेठजी आणि भटजी हे 3.5% मिळून 7% सर्व समाजाचे शोषण करत आहे आणि पूर्णपणे त्यांना जखडलेले आहे, अत्याचार त्याच्यावरती करत आहेत. आणि जो 97% जो समाज आहे तो अज्ञात आहे आणि सत्तेपासून वंचित आहे. तर 7% जे आहे ते 97%वरती 93%वरती अन्याय अत्याचार जुलूम करत आहे. तर ज्या वेळेस ज्योतिबा फुलेंनी हा फॉर्म्युला मांडला तर त्यामध्ये आर्य इकडचे जे लोक होते ते आर्य आणि इकडचे होते अनार्य, म्हणजे आर्य आणि आर्य. तर या सगळ्यामध्ये ज्योतिबा फुलेंनी असे सांगितले की आम्ही इकडचे मूळ निवासी आहोत. तर इकडे तुम्ही जर बाहेरून आलेले आहेत ते सांगायचे की आम्ही बाहेरून इकडे आलेलो आहोत, तर तुम्ही बाहेरून आलात तर बाहेरच जा, इकडे फक्त आपलंच चालणार आहे, आम्ही मूळ निवासी आहोत. तर हे सगळे जे कॅल्क्युलेशन आहे इकडच्या लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी मराठा माळी हा समाज पुढे घेऊन महात्मा फुलेंनी, ज्योतिबा फुलेंनी, बोधिसत्व फुलेंनी आपल्याला सत्ता काळामध्ये पुढे येण्यासाठी हा एक फॉर्म्युला मांडला. आणि त्यावेळेस भारतामध्ये जी शक्ती होती ती शक्ती ब्रिटिश शक्ती होती आणि सरंजामी शक्ती होती, संस्थानिक शक्ती होती, मुस्लिमांची शक्ती होती आणि तिकडे अस्पृश्याचा शूद्र अतिशूद्राचं जे राजकारण होतं ते ज्योतिबा फुलेंनी केलं. त्यानंतर बाबासाहेबांनी अतिशूद्राचे जे गट होते त्याचं राजकारण बाबासाहेबांनी त्यांचे पुढे घेऊन गेले. जसं की सांगितले की जो कोणीही शेठजी भटजी आहे तो आपल्यावरती अन्याय अत्याचार करत आहे, त्याला संघर्षात्मक आपल्याला कसे काउंटर करायचे आहे ते ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेस मांडले. आणि ह्या सगळ्या शक्तीचा उपयोग करून त्यांनी त्यावेळेस ब्राह्मणोत्तर पक्षाची स्थापना केली. ब्राह्मणोत्तर पक्षाची स्थापना करत त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक या निवडणुकीमध्ये ते यशस्वीपणे जिंकून आले आणि त्यांनी आपले अस्पृश्यासाठी सवलती मागून घेतल्या. आणि त्या सवलती मागता मागता त्यांनी असे खूप समाज सुधारण्याचे कार्य केले. त्यांनी महिलांच्यासाठी जे केशवपण, सतीप्रथा आणि स्त्रीभ्रूण हत्या या सगळ्या महिलांचे बालविवाह ज्या काळामध्ये व्हायचे त्या काळामध्ये त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वीपणे त्यांनी थांबवले. आणि या सर्वांना कंटाळून त्यांनी एकजुटीचा जो समाज आहे, जो सामाजिक न्याय असा आपल्याला जो देईल, त्यांनी त्या काळामध्ये एका समाजाची स्थापना केली. त्याचे नाव होते सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजामध्ये त्यांनी जेव्हा सांगितले की जेव्हा लग्न समारंभ व्हायचे, लग्न समारंभामध्ये ब्राह्मण लोक लग्न करून देण्यासाठी पैसे घेत असत, तर सत्यशोधक समाजाची ज्यावेळेस ज्योतिबा फुलेंनी स्थापना केली तर जे लग्नाचा जो समारंभ आहे तो विनामूल्य सत्यशोधक समाज हा तुमचे करून देईल आणि
समाजाचे जे कार्यकर्ते होते ते करून दिले. तर सत्यशोधक समाजाची स्थापना करून दिल्याच्या नंतर तिकडे आपण जर बघितले की ज्योतिबा फुले यांना ईश्वरावर विश्वास नव्हता, की त्यांना जो होतं जीवनावर जे चोपण आहे तो आपला माणूस हाच आपल्या जीवनाचा उद्धार करता आहे. ईश्वरवादावर त्यांचा अजिबात भरोसा नव्हता. तर ज्योतिबा फुलेंनी ईश्वर यांना मानले नाही आहे. त्यांनी समाजामध्ये प्रत्येकाला समता स्वातंत्र्य बंधुता ही जर टिकवायची असेल तर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना केल्याच्या नंतर ज्योतिबा फुलेंनी हळूहळू प्रत्येक याच्यामध्ये सुधारणा आणि वाटचाल सुरू केली. तर त्यामध्ये जर बघितलं आपण की सोबतच सावित्रीबाई फुले त्यांच्या होत्या. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सावित्रीबाई फुले होत्या. ज्यावेळेस ज्योतिबा फुले यांना पॅरालिसिस झाली तर त्यांनी उजव्या हाताने जो पुस्तकं लिहायचे ते त्यांनी डाव्या हाताने सुद्धा पुस्तकं लिहून काढली आणि ती पुस्तके त्यांची नंतर काही प्रकाशित झाली, काही प्रकाशित नाही झाली. तर शेतकऱ्याचे आणि गुलामगिरी, शेतकऱ्याचे असो गुलामगिरी यामध्ये त्यांनी अशी प्रश्न मांडले की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांवरती कसा अन्याय अत्याचार होतो, जे सावकार होते ते कशा प्रकारे त्यांच्याकडून आपल्या जमिनी ज्या होत्या पैसे द्यायचे, त्यांच्या जमिनी हडप करून घ्यायच्या आणि त्यांच्याकडून अतिरिक्त काम करून घ्यायचे. तर त्यावेळेच्या ज्या जमिनी त्यांच्याकडून हडपून घेऊन त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात येत असत. आणि सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेस अस्पृश्यांसाठी एकमेव असे ज्योतिबा फुले होते की त्यांनी अस्पृश्यांसाठी आपली विहीर ही पाण्यासाठी खुली करून दिली. तर मी जे पण हे बोलत आहे सगळ्यांचं लक्ष आहे ना लहान मुलांचं. मग नंतर क्वेश्चन जे विचारणार आहे ते याच्यामध्ये मी विचारणार आहे, ठीक आहे. तर अस्पृश्यांसाठी पहिली जी विहीर खुली करून दिली ती ज्योतिबा फुल्यांनी करून दिली. आणि ज्योतिबा फुलेंचा जे फुलेवाडा जो आहे तो पुण्यामध्ये, तो आपण प्रत्येक वेळेस सहलीमध्ये जात असतो. तिकडे सगळ्यांना माहिती आहे की ज्योतिबा फुलेंचा जो वाडा आहे तो कुठे आहे, पुण्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारे जर आपण बघितलं की ज्योतिबा फुले जे होते त्यांना राजकारणामध्ये कशा प्रकारे ते पुढे गेले आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले की जाती व्यवस्थेचा जो प्रश्न होता तो एकमेव फक्त ज्योतिबा फुलेंनी मांडला होता. तर जाती व्यवस्थेचा जो प्रश्न मांडणारे होते त्याच्यामध्ये प्रभावित होऊन बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले की जाती व्यवस्था त्या काळामध्ये अतिशय कोपाटलेली होती. आणि त्या जाती व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे फुले यांनी काम केले ते फक्त शूद्रावरती काम केले आणि अतिशूद्रावरती त्यावेळेस काम त्यांचे झाले नाही. आणि माळी आणि मराठा हा समाज त्यावेळेस बघितलं की त्याच्याही खाली जात होती. म्हणजे मराठा माळी ही जी शूद्र होते तो बाबासाहेबांचा फोटो कुठेही लावत नाही आणि त्यांना आंबेडकरवाद मान्य नाही. म्हणजे जो आंबेडकरी फुलेवाद मानतो तो फुल्यांचा फोटो लावतो. पण असं प्रत्येक फुलेवादी आहे का ज्यांना आंबेडकरांचे विचार पटतात? असा कोणी नाही. म्हणजे जो फुलेवादी आहे तो ज्योतिबा फुल्यांच्या राजकारणाला जे यश आले किंवा हळूहळू त्यांची जी चळवळ होती ती काय एका जागी थांबली. ती जी चळवळ होती फक्त माळी आणि मराठा समाजापुरतीच राहिली आणि त्यांचे जे विचार होते ते कुठे ना कुठेतरी एका जागी स्टॉप होत गेले. तर त्यांचे जे विचार जे होते ते पूर्णपणे बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हे खूप चांगल्या प्रकारे मांडून ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानून त्यांचा जो प्रचार प्रसार जो होता तो खूपच छानपणे बाबासाहेबांनी त्यांचा वारसा हा पुढे घेऊन गेले. तर जर आपण मूवीज मध्ये पण ज्योतिबा फुलेंच्या वरती मूवीज निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पण बघितलं की ज्योतिबा फुले खूपच छान प्रकारे मुलींची शाळा असेल किंवा ज्या वेळेस कोणत्याही मुलीचा जर नवरा गेला तर त्यांचे केशव पण व्हायचे. म्हणजे त्यांना पूर्णच्या पूर्ण केस कापून त्यांना टाकला गेले जायचे.
तर हा तसं होतं. म्हणजे पूर्वीचे जे परंपरा होत्या, केशव पण हा विद्रूप केलं जायचं, त्यांना व्हाईट साडीमध्ये ठेवलं जायचं, त्यांना घराच्या बाहेर नाही येऊ द्यायचं, परत त्यांचं दुसरं लग्न नाही होऊ द्यायचं. त्या अशा ज्या परंपरा होत्या, रूढी होत्या, त्या ज्योतिबा फुलेंनी पुढे येऊन त्या परंपरा बंद केल्या. आणि त्यावेळेस असं व्हायचं की तर त्यांचा नवरा गेला की त्यांना काय करायचं, जगून काय करणार, आता मी आत्महत्या करते, जीव देते. तर अशा त्या गोष्टी त्यावेळेस घडत असायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टींना थांबवणारे जे होते ते ज्योतिबा फुले होते. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांवरती खूप अत्याचार व्हायचे. ते अत्याचार असे व्हायचे की त्यांना शिक्षण घेण्यासाठी बंदी, त्यांना फक्त चूल आणि मूल एवढंच करायचं, त्यांना कोणत्याही लग्न समारंभामध्ये जाऊ द्यायचं नाही, आणि त्यांचे केशव पण करायचे, त्यांना व्हाईट साडी घालून त्यांना घरामध्ये बसू द्यायचं. परत त्यांना एकदा काय पुनर्विवाह हे त्यांचं कधीही होऊ द्यायचं नाही. आणि जसं की मुलगी लहानपणामध्ये त्यांचं लग्न व्हायचं, लग्न झाल्यामुळे त्यांचं जे वय होतं ते लहानच असायचं, आणि त्यांचे जर नवरा गेला तर त्याच्यामध्ये त्यांचं ते वय तसंच असायचं. पण त्या सगळ्या रूढी परंपरा ज्या होत्या त्या ज्योतिबा फुलेंनी आणून पाडल्या, आणि तिकडे नवनिर्मित समाज, जो ब्राह्मणत्व समाज जो होता, त्याला त्यांनी चॅलेंज केले आणि ह्या सगळ्या आश्रम काढली, त्यांनी आश्रय दिला. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्योतिबा फुलेंनी खूप चांगल्या प्रकारे काम केले. शिक्षणासाठी, व शिक्षण असेल किंवा स्त्रियांचे मुक्तिदाते आपण त्यांना म्हणतो, अशा प्रकारे ज्योतिबा फुलेंनी खूप चांगल्या प्रकारे काम केले. आणि त्याच्याच प्रकारे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा काम केले. सावित्रीबाई फुलेवरती जेव्हा ते शिकवायला जायचे त्याच्यावरती शेणाचे मारे व्हायचे, तरी ज्योतिबा फुले म्हणायचे, आपण जे हे करत आहोत ते क्रांतिकारी काम आहोत, एवढ्यामध्ये खचून जाऊन आपल्याला चालणार नाही. त्या सगळ्यामध्ये विश्वास जो होता आणि ती प्रेरणा होती ती ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना दिली. आणि सावित्रीबाई फुले ह्या भारतामध्ये सर्वात प्रथम या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या बनल्या, आणि सर्वात प्रथम मुख्याध्यापिका, या स्त्रिया पहिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्या बनल्या. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण जर बघतो, मुक्ताई ही त्यांची पहिली जी स्टुडंट होती, त्याला सावित्रीबाई फुलेंनी शिकवले, आणि त्या मुक्ताईने पुढे पुढे आपली शिक्षण घेऊन परत त्यांनी ही दुसरी शाळा सुरू केली. तर अस्पृश्यासाठी कचले नाही. आणि आपण जर बघितलं की आपले महामानव जे आहेत, आणि आताची जी मुलं आहेत, कोणाला पेन नाही मिळाला, पेन्सिल नाही मिळाली की शिक्षण मी घेणार नाही, मला पुस्तक मिळाले नाही तर मी वाचणार नाही, मला हे नाही मिळालं तर मी काय शिकणार नाही. म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं, मोबाईल फोन दिला नाही तर मी अभ्यास करणार नाही, पिकनिकला जाऊ दिलं तर मी अभ्यास करणार नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं आपला जो इतिहास आहे, आता जो हा फोटो दिसत आहे ना तुम्हाला इकडे सगळ्यांना, तर यांनी किती हाल अपेक्षा सहन केल्या, एवढ्या हाल अपेक्षा सहन केल्या, त्याच्यामुळे आज आपण इकडे आहोत ना, आपण त्याचे गुणगान गावत आहोत ना. तर तुम्हालाही काही त्याग करावा लागेल ना. म्हणजे तुम्हाला फक्त जेवण करणे, घरी येणे, फक्त खाणे आणि झोपणे, बस, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे आपण आता ही बुद्धविहारामध्ये जी चळवळ सुरू केलेली आहे, मायाता इकडे आहे, तर ती खूप मुलं डिप्रेशन मध्ये जातात. डिप्रेशन मध्ये का जातात की त्यांना सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले माहितीच नाही आहे. जर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले जर त्यांना माहिती असले असते तर डिप्रेशन मध्ये ते त्यांचे जे दुःख आहे त्यांच्यापेक्षा काही पटीने एका पटीने पण नाही आहे. म्हणजे जर बघितलं की ते जे महामानव जे होते ते असेच झाले का, कष्ट करून झाले ना. आता आपल्याला थोडंफार तरी कष्ट घ्यावे लागतील ना. म्हणून आपल्याला जे शाळेमध्ये आता जे कोणी तर महिलांची आहे, म्हणजे महिलांची जी संख्या आहे ती का पुढे आहे, सावित्रीबाई फुलेंना ते आदर्श मानतात, त्यांना आपले ते आयडियल मानतात. तर त्याच्या हिशोबाने आपण वागत आहोत का, त्या हिशोबाने आपण अभ्यास करत आहोत का. तर ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण आता इकडे
आदरांजली आपण वाहू शकतो का? तर आपण ही जी आदरांजली आहे त्याचा जो स्मृती दिन आहे तो आपण कशा प्रकारे आपण करत आहोत, त्यांना आठवणीत कसा आपण उजाळा देणार आहोत. तर बघितलं की ज्योतिबा फुले जे होते त्यांना लेखनाची जी लेखन त्यांचं जे होतं ते अतिशय धारदार आणि ते वर्गामध्ये अतिशय हुशार आणि त्यांचं जे भाषण होतं ते अतिशय तडफदार होतं. त्यांनी जे जर समाजाला प्रबोधन केले तर समाज त्यांचं ऐकायचे आणि समाजामध्ये प्रबोधन करून त्यांनी समाज सुधारण्याची जी चळवळ पुढे घेऊन गेली त्यामध्ये त्यांच्यासोबत खूप जण जोडले. तर ह्या ज्या समाजामध्ये जेव्हा आपण जोडतो तर त्या समाजामध्ये त्याग करतो. जसं की आता झगडे जे आहेत, झगडे जे उत्तम उदाहरण आहे आणि बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले. बाबासाहेबांचे किती गुरु होते माहिती आहे सगळ्यांना? हे भगवान गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर, तिसरे गुरु ज्योतिबा फुले. तर या तिघांनी पण मानव मुक्तीच्या चळवळीसाठी काम केलं आणि मानव मुक्तीच्या चळवळीसाठी जेव्हा काम केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेला सुरुंग लावणारे आपण का म्हणतो? कारण की बाबासाहेबांनी जी जाती व्यवस्था जी तोडलेली आहे ती फक्त भारतापुरती आहे का? आपण जर बघितलं ज्योतिबा फुले जे होते ते थॉमस पेन हे नाव ऐकलं कोणी? थॉमस पेन यांनी प्रथम मानवाच्या मूलभूत अधिकारासाठी एक पुस्तक लिहिलं होतं. तर थॉमस पेन यांनी जे मूलभूत अधिकार आपले मानवाचे काय असले पाहिजे ते याला प्रभावित होऊन ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की बाबा इकडे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाहीये, इकडे माणसाला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार नाहीये. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते अमेरिकेमध्ये सुद्धा होत्या. म्हणजे अमेरिकेमध्ये जर तुम्ही बोलाल की अमेरिकेमध्ये सुद्धा जाती व्यवस्था होती का? होती. अमेरिकेमध्ये काळा गोरा वर्णभेद होता. म्हणजे गोरे लोक हे काळ्या लोकांना अतिशय निर्गुणपणे मारत असत आणि त्यांना हीन वागणूक देत असत. म्हणजे कोणता काळा माणूस आला ना तर त्याला कृष्णवर्णीय म्हणायचे. तर याबद्दलही ज्योतिबा फुले यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की कृष्णवर्णीयांना कशा प्रकारे त्रास देण्यात आला. तर बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती मानवमुक्तीची आहे. तर मानवमुक्तीची चळवळ जी आहे ती पूर्ण वर्ल्ड वाईड आहे, पूर्ण विश्वाला मानणारी आहे. तर बाबासाहेबांचे जे पुतळे आहेत, बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते प्रत्येक जागी का गेले आहेत की प्रत्येकाला मानवमुक्तीची चळवळ ही बाबासाहेबांनी पटवून दिलेली आहे आणि सांगितलेली आहे. तर तसेच ज्योतिबा फुले जे होते त्यांचा जो शेवट झाला त्यांनी ब्राह्मणोत्तर पक्ष काढला, परत त्यांनी स्त्रियांसाठी कामं केली आणि त्यानंतर जर बघितलं की ज्योतिबा फुले जेव्हा गेले, आजच्या दिवसामध्ये ज्योतिबा फुले जेव्हा गेले तर त्यांचं जे राहिलेलं जे काम होतं ते सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे ग्रंथ लिहिले, त्यांचे ग्रंथ प्रकाशित केले आणि त्याच्यानंतर त्यांना जो समाज सुधारण्यासाठी सत्यशोधक समाज जो होता त्याची जी वाटचाल होती ती पुढे पुढे घेऊन गेली. सत्यशोधक समाज हा जो होता तो ज्यांना खूपच म्हणजे अत्याचार सहन करावे लागत असत त्याच्यासाठी सत्यशोधक समाज हा कधीही पुढे असेल आणि ईश्वरवाद हा तिकडून काही त्यांनी मूल्य जी होती सत्यशोधक समाजामध्ये ती मांडून दिली होती. पण सत्यशोधक समाजाच्या नंतर काही वर्षानुवर्षे ते कुठे ना कुठेतरी विलिप्त होत गेले आणि त्याच्यानंतर कुठे ना कुठेतरी मराठा माळी समाज फक्त आणि फक्त फुलेंना जे मारणारे जे होते ते फक्त मराठा आणि माळी समाजच राहिला. तर बाबासाहेबांनी तो सांगितला की बाबा फुले हे सर्वांचे अस्पृश्यांचे जे नेते होते आणि त्यांनी सर्व जातीसाठी काम केलेले आहे. त्या काळामध्ये ब्रिटिशांसमोर वेगवेगळे जे प्रश्न होते ते ज्योतिबा फुलेंनी मांडले होते. अशा प्रकारे जर आपण बघितलं